घरच्यांवर दबाव येण्यास सुरुवात झाली त्यांच्या नातेवाईकांकडून. कशामुळे झाले असेल बरं? हुशार आहेत मुली. लग्नासाठी. तर गीताच्या घरच्यांवर दबाव येण्यास सुरुवात झाली लग्नासाठी. तर मग गीता आणि सविता एक दिवस गप्पा मारत बसलेल्या. पण गीता सविताला काय म्हणते, ए सविता, अगं ऐक ना ग, आमच्या काकू म्हणत होत्या की मी आता मोठी झाले, त्या माझ्यासाठी मुलगा शोधत आहेत. त्या म्हणत होत्या की मी आता मोठी झाले, तर आता काय छान छान कपडे, छान छान दागिने, खूप सारं मेकअपचं सामान, त्यानंतर खूप साऱ्या भेटवस्तू, किती मज्जा येईल ना. अगं सविता, एक काम कर ना, तू पण माझ्यासोबत लग्न कर. आपण दोघी एकाच मंडपात लग्न करूया, किती मज्जा येईल ना. सविता म्हणते, नको बाई, मी काही लग्न करणार नाही. मला शिकून सवरून खूप मोठं बनायचंय. माझ्या आई पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचंय. माझ्या पप्पांना, आईला घरामध्ये आर्थिक मदत करायची आहे. मला नाही लग्न करायचं. असं म्हणून सविता गीताच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. आणि इकडे गीता काय करते, तिला मिळणाऱ्या प्रलोभनाला बळी पडते, त्या भेटवस्तूंमध्ये वाहून जाते आणि लग्न करून घेते. मग काय होतंय आता मला सांगा. गीताचं लग्न झालं, सविता शिक्षण घेत आहे. तर मला सांगा, गीता सासरला गेली, काय काय करत असेल रे ती आता? भांडे धुत असेल, कपडे धुत असेल, आणखी स्वयंपाक, शाबास, आणखी घर पुसायचं, शाबास, आणखी पाहुणचार, येणाऱ्या जाणाऱ्यांचा पाहुणचार करत असेल. आणि सविता काय करत असेल? अभ्यास. बरोबर आहे, सविता अभ्यास करत असेल. खूप छान, हुशार आहेत ना तुम्ही सगळे. वेणुताईच्या मुली आहे ना, खूप हुशार आहेत बाई सगळ्या. शिस्तीत पण आहेत आणि हुशार पण आहेत. खूप छान वाटलं तुमच्याकडे पाहून आणि तुमच्या पुढे सत्र घेताना. तर बघा, तुम्ही म्हणताय तसंच गीताच्या घरी सासरमध्ये गीता दररोज काय काम करते? भांडे घासते, कपडे धुते, फरशी पुसते, स्वयंपाक करते, येणाऱ्या जाणाऱ्यांचा पाहुणचार करते आणि हे सगळं करून शेताला जाते. शेत पण आहे ना, आणि सगळं करून शेतीच्या कामाला जाते. मग दिवसभर काम करून 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 इतकी थकून जाते की संध्याकाळी कधी झोप लागली कळत नाही तिला. 12-13 वर्ष म्हणजे बघा ना तुम्ही, 6वी-7वीची गीता. 6वी-7वीच्या लेकरांना खेळायचं वय असतं आणि त्या वयात जर लग्न केलं तर ते लेकरू एवढं सारं काम करून थकणार नाही का ग? खूप थकून जाते. इकडे सविताचंही आयुष्य काही फुलांनी सजलेल्या पलंगासारखं नव्हतं बरं. सवितालाही खूप अभ्यास करावा लागायचा. रात्रभर तिला अभ्यास करावा लागायचा. आणि त्याचबरोबर तिची आई सारखं टोमणे मारायची. कशाबद्दल? मुलगा आणि मुलगीमध्ये दोघांमध्ये ती भेदभाव करायची. तिचं काय म्हणणं होतं की मुलीच्या शिक्षणामध्ये एवढा खर्च करून काय फायद्याचा, त्याच्यापेक्षा मुलाच्या शिक्षणात खर्च केला तर त्याचा तरी आपल्याला फायदा होईल. कारण मुलगी परक्याचं धन आहे, लग्न करून दुसऱ्याच्याच घरी जाणार आहे ती. मग विनाकारण हिला एवढं कशाला शिकवायचंय, म्हणून तिची आई किरकिर करायची. पण तिचे बाबा खूप चांगले होते बरं. बाबांना तसं नाही वाटायचं. बाबांना वाटायचं की जर माझी सविता शिकली तर ती स्वतःच्या पायावर उभं राहील. लग्न झाल्यावर तिच्या नवऱ्याकडे तिला हात पसरायची गरज पडणार नाही. तिच्या सासरच्या लोकांकडे तिला भीक मागायची गरज पडणार नाही. आणि ही स्वतः शिकली तर तिच्या पुढच्या पिढीलाही काय करेन? शिक्षित करेन. म्हणून तिला काय वाटायचं, तिच्या पप्पांचा तिला सपोर्ट होता. तर मग सविता शिक्षण घेत होती आणि गीता घरचं काम, शेतातलं काम, या कामामध्ये दंग असायची. मग काय झालं, पहिल्या वर्षी गीता गरोदर राहिली. जेव्हा गीता गरोदर राहिली तेव्हा घरचं काम चुकत होतं का तिला?